विविधतेत एकता ही आपल्या देशाची ओळख आहे. फक्त ओळख म्हणण्याऐवजी विविधतेत एकता ही आपल्या देशाची फार मोठी शक्ती आहे आणि ती शक्ती टिकून राहणंही फार महत्त्वाचं आहे. पाश्चिमात्यांसाठी भारताविषयी जर आश्चर्याची बाब जर कोणती असेल तर ती हीच की अनेक धर्म जाती पंथाचे लोक येथे राहून एकत्रितपणे राहतात, आनंदाने राहतात, सद्भावाने राहतात. हे त्यांच्यासाठी फार मोठी आश्चर्याची बाब आहे आणि त्यांचा हा विश्वास तडीला जाऊ देता कामा नये ही आपली जबाबदारी आहे. बांधवांनो, आजचा हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे ईद मिलन व सद्भावना, तर सुरुवातीला काही पंक्ती काही विचार सद्भावनेविषयी आपल्यासोबत ठेवू इच्छितो. सद्भावना हा जो शब्द आहे, सद आणि भावना या दोन शब्दापासून बनलेला आहे. सद या शब्दाचा अर्थ होतोय सच्चा, खरा, योग्य. भावना, फिलिंग्स, एहसासात, विचार. दुसऱ्याविषयी आपल्या मनामध्ये चांगल्या भावना असणे म्हणजे सद्भावना. एखाद्या व्यक्तीनं काही चुकीचं काम केलंय तर त्याकडे नजरअंदाज करणं, तो असं कृत्य केलंय की ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटू शकतो, त्याला क्षमा करणं ही सद्भावना आहे. कोणत्याही देशाच्या प्रगतीचा पाठीचा कणा हा सद्भावना असतो. सद्भावनेशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही. इस्लामी दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर सद्भावनेविषयी इस्लामनुसार कुराण हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला गेला आहे आणि या कुराण नंतर ज्याचं महत्त्व किंवा स्थान दिलेलं आहे ते आहे हदीस याचं, पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु यांच्या वचनाचं. आणि त्यांच्या वचनाच्या आरंभी जी हदीस सांगितलेली आहे ती आहे इन्नमल आमालू बिन्नियात. याचं मराठीमध्ये भाषांतर अशा प्रकारे होईल की प्रत्येक कर्माची भिस्त तो कर्म करणाऱ्या व्यक्तीच्या भावनेवर अवलंबून आहे. म्हणजे ज्या भावनेनं तुम्ही जे कर्म करताय, म्हणजे प्रलयाच्या दिवशी अल्लाह ईश्वरासमोर जेव्हा आम्ही उभं राहू, जे कर्म त्याच्यासमोर आम्ही प्रकट करू, तेव्हा तो अल्लाह ईश्वर आपलं कर्म पाहण्याऐवजी त्या कर्मामागची जी भावना होती, उसके पीछे की जो इच्छा थी, नियत क्या थी, ही भावना ते त्या दिवशी पाहिले जाईल. या सद्भावनेबद्दल पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि यांच्या जीवनाचा जर आपण अभ्यास केलं तर अनेक घटना आहेत जे या पैगंबरांच्या जीवनामध्ये सद्भावनेविषयी आपल्याला दिसून येतात. फक्त वेळेची कमतरता पाहून एक घटना मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिस वक्त में इस्लाम का संदेश लोगों को दे रहे थे, उनका संदेश लोगों तक पहुंच रहा था, एक बुढ़िया, एक वृद्ध स्त्री जिनं पैगंबराबद्दल फक्त ऐकलेलं होतं की असं एक मोहम्मद नावाचे एक पैगंबर आहेत म्हणून ते स्वतःला सांगतायत आणि लोकांना असा मार्ग सांगतायत, एका ईश्वराची आराधना करा, तुम्हाला मरणोपरांत जीवनामध्ये ईश्वरासमोर हजर व्हायचं आहे, असे कर्म करा, हे कर्म करू नका, असं काहीतरी ते बोलतायत असं ऐकली. त्या स्त्रीला वाईट वाटतं, अरे बोले हा व्यक्ती तर आमच्या जे बापदादाचं जे धर्म आहे त्याच्या विरोधात बोलतोय. त्या स्त्रीने असं ठरवलं की मैं इस शहर में ही नहीं रहूंगी, हे शहर मी सोडून जाईल. त्यासाठी तिनं आपल्या घरातील सारं सामान एकत्र केलं, एक गाठोडं बांधलं आणि बाहेर येऊन रस्त्यावरती उभी राहिली की कोणीतरी मला मजदूर भेटावा आणि मी आपलं साहित्य घेऊन जावं परत. आता त्या मक्का शहरामध्ये दुराचार खूपच वाढलेला होता. ऐसे हालात में उसकी मदद कौन करेगा. पहा, एक तरुण त्या ठिकाणी आला आणि तो तरुण त्या स्त्रीला विचारलं की आजीबाई कुठं चालला जितकं सामान घेऊन. तर ती सांगते की बाबा मला हे शहर सोडून जायचं आहे. मी असं ऐकले की या शहरात मोहम्मद नावाचा एक युवक आलेला आहे, तो अशा गोष्टी लोकांना सांगतोय, मला ते ऐकायचं नाही त्याचं, आणि हे शहर सोडून जाणार आहे, माझी मदत करू शकतोस का तू. तो तरुण म्हणतो ठीक आहे आजीबाई, मी तुमची मदत करायला तयार आहे. बघा, तो तरुण तशा दुराचाराच्या अवस्थेत सुद्धा, म्हणजे ज्या समाजात बोकाळलेली होता दुराचार, ते आजीबाईची मदत करण्यासाठी तयार झालेला आहे. आणि तो तरुण ते गाठोडं आपल्या डोक्यावरती घेतो आणि ते पुढचा प्रवास सुरू केला. जिथं ज्या त्या आजीबाईला जायचं आहे तिकडे हा तरुण घेऊन जात आहे. रास्ते में चलते चलते वो बुढ़िया उस युवक से कहते रहती है कि देख बेटा, तू अच्छा लगता है, वो जो मोहम्मद नाम का जो व्यक्ति जिसके बारे में मैं तुझे बता रही हूं त्याचं ऐकायचं नाही काही.
तो हो हो म्हणत चालतो असताना अनेक वाईट गोष्टी त्या मोहम्मदाबद्दल ती सांगत असते. तो व्यक्ती हां हां म्हणून फक्त आपली मान हलवत असतो. शेवटी त्यांचा प्रवास ज्या ठिकाणी थांबतो, जिथं त्या स्त्रीला जायचं होतं तिथपर्यंत तो तरुण घेऊन जातो. त्या घरात जिथं सामान ठेवायचं तिथं तो सर्व सामान जमवून ठेवतो. ते आजीबाईला बरं वाटतं की कोणीतरी तरुण माझ्या मदतीसाठी धावून आला. तर ती काही मजुरी द्यायची इच्छा व्यक्त करते. तर तो तरुण म्हणतो की नाही आजीबाई, मी मजुरी करण्यासाठी नाही आलो होतो, मी तुझी सहाय्यता करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो. तेव्हा ती म्हणते की इतकं चांगलं तरुण मक्का शहरामध्ये, अरे बाबा ठीक आहे, तुझं नाव तरी काय सांगतो. तो तरुण आपलं डोकं थोडंसं खाली वाकून त्या आजीबाईला अतिशय आदराने म्हणतो की आजीबाई, आतापर्यंत वाटेमध्ये तू ज्या मोहम्मदाबद्दल बोलत होतीस, तो मोहम्मद मीच आहे, तो मोहम्मद मीच आहे. मी तुम्हाला सद्भावनेबद्दल सांगितलं की सद्भावना ही आहे की एखाद्या व्यक्तीचं वाईट कृत्य आहे तुमच्याविषयी आणि तुम्ही त्याच्याविषयी चांगलं वागता, त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये चांगली भावना आहे, ही आहे सद्भावना. त्या स्त्रीनं पैगंबराबद्दल भरपूर काही बोललं, वाईट बोललं, खूप मनाला झोंबल असं बोललं. परंतु पैगंबरांनी काय केलं उत्तरादाखल? पैगंबरांनी त्या ठिकाणी सद्भावना दाखवते. त्याच्याविषयी द्वेष नाही सांगितला, त्याच्या विरुद्ध नाही बोललं. आज या सद्भावनेची आमच्या देशाला फार गरज आहे. लोक खोटं नाटं एकमेकाविषयी चुकीच्या गोष्टी पसरवतात, गैरसमजुती निर्माण करत आहेत. आणि हे एवढा मोठा समूह आज या ठिकाणी जो उपस्थित आहे, हे याचं उदाहरण आहे की सद्भावनेविषयी आपल्या मनामध्ये प्रेम आहे म्हणून आपण या ठिकाणी जमलेले आहात. आपल्या मनात जर सद्भावना नसती तर आपण या ठिकाणी आलाच नसता. मला आनंद वाटतो, प्रणाम करतो आपण सर्वांना आणि अस्सलामु अलैकुम, तुमच्या या कार्यालाही सलाम माझा. तर ही आहे सद्भावना, ही आजच्या काळाची गरज आहे. तर यात आपण मी विषयाकडे येतो, तो आहे ईद मिलन. आपण पाहतो की रमजानचा महिना सुरू झाल्यानंतर साऱ्या मुस्लिम विश्वामध्ये एक खूप मोठं परिवर्तन दिसून येतं. आपल्या बहिणीपैकी तुमच्या मुस्लिम स्त्रिया जे मैत्रिणी असतील, पुरुषापैकी तुमचे मुस्लिम मित्र जर असतील, आपण रमजानमध्ये त्यांना पाहता, एक खूप मोठं परिवर्तन त्यांच्यात दिसतं. कोणतं परिवर्तन असतं हो? प्रत्येक मुस्लिमाला दिवसातून 5 वेळा नमाज पठण करणं अनिवार्य आहे. लेकिन आपने देखा होगा कि कुछ आपके दोस्त में से, आपके सहेलियों में से कुछ लोग कभी नमाज पढ़ते होंगे, कभी नहीं पढ़ते होंगे. लेकिन रमजान का महीना जब आता है तो आपने देखा है की दिवसातून 5 वेळा न चुकता संपूर्णपणे नमाज पठण करतात. डोक्यावर टोपी नसेल तर त्यांच्या डोक्यावरती टोपी सुद्धा तुम्हाला दिसेल. कधी भांडण करणार तरी रमजानच्या महिन्यामध्ये, जर प्रसंग आला तर नाही भाई, रमजान का महीना हम झगड़ा नहीं करते, हम रोजे से रहते, हम झूठ बात नहीं करते. पुण्य काम करण्याची एक चढाओढ लागलेली असते, सत्कर्मासाठी पुढाकार घेत असतात. एवढा मोठा परिवर्तन, क्या बात है, इतनी बड़ी तब्दीली समाज में देखने के लिए मिलती है. याचं उत्तर कुरान ने अशा प्रकारे दिलेलं आहे की शहरु रमजान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल कुरान हुदल लिन्नासी बय्यिनाति मिनल हुदा वल फुरकान. मराठी भाषांतर अशा प्रकारे आहे की रमजानचा महिना ज्यात कुरानचे अवतरण झाले, जे मार्गदर्शक आहे सकल मानवजातीकरिता, सत्य व असत्य याची कसोटी. ज्या कोणाला हा महिना लाभेल त्यांनी या महिन्यामध्ये रोजे पूर्ण करावे. म्हणजे मुस्लिम बांधवांमध्ये हा जो मोठा चमत्कार तुम्हाला दिसून येतो, याचं मूळ कारण असं आहे की याच रमजानच्या महिन्यामध्ये सृष्टी निर्मिकाकडून सकल मानवजातीच्या कल्याणाकरिता ईश्वरी ग्रंथ पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु यांच्यावरती अवतरित होण्यास या महिन्यात सुरुवात झाली. त्या अल्लाहचे, ईश्वराचे आभार व्यक्त करण्याकरिता मुस्लिम बांधव याच महिन्यात रोजे ठेवतात आणि संपूर्ण महिना रोजे ठेवण्याची संधी मिळाली म्हणून पुन्हा त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी रमजान महिन्याच्या अंती, महिना संपल्यानंतर पुढच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी ईद साजरी करतात. ती आनंदाचा क्षण असतो. रमजान जर आम्हाला समजायचं असेल तर कुराण समजावं लागेल, कारण कुराण शिवाय रमजान समजू शकणार नाही. कुराण विषयी एक खूप मोठा गैरसमज लोकांमध्ये आहे. तुम्ही गुगलवर जर सर्च करून जर पाहिलं कुराण काय आहे, तर ते म्हणजे मुस्लिमांचा धर्मग्रंथ आहे. काही लोक तर हे सांगतात की कुराण कोण लिहिलं? मोहम्मद पैगंबर त्याचे लेखक आहेत. परंतु बंधवांनो, सत्य याच्या विपरीत आहे. कुराण हा एक ईश्वरी ग्रंथ आहे जो सकल मानवांच्या कल्याणाकरिता अवतरित झालेला आहे.
याचा केंद्रबिंदू हा मानव आहे. या कुराणमध्ये बोलण्याची जी पद्धत आहे, या अय्युहन्नास लोकांनो, सकल मानव जातीला उद्देशून कुराण बोलतो. या बनी आदम, हे आदमच्या संततीनो. अशा प्रकारे जवळपास 35 ठिकाणी, 35 जगापात 35 टाइम्स 35 ठिकाण असे आहेत ज्या ठिकाणी सकल मानव जातीला कुराण उद्देशून बोलतोय. म्हणून याचा केंद्रबिंदू मानव आहे. या कुराणवरती एका मुस्लिमाचा जितका अधिकार आहे, तितकाच या विश्वातील प्रत्येक अमुस्लिम व्यक्तीचा, पृथ्वीच्या अंतापर्यंत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा त्या कुराणवरती अधिकार आहे. लोक समजतात की मुसलमानांचा ग्रंथ, नाही, चुकीचं आहे. सकल मानव जातीचा हा ग्रंथ आहे. याच कुराणचे काही वैशिष्ट्य आपणासमोर ठेवू इच्छितो. याचा पहिला महत्वाचा वैशिष्ट्य कुराणचा असा आहे की हा अंतिम ईश्वरीय ग्रंथ आहे. पहा, या शब्दावरती लक्ष द्या थोडंसं. अंतिम ईश्वरीय ग्रंथ मी म्हणतोय, म्हणजे पवित्र कुराणच्या अगोदर या जगामध्ये अनेक काळात, अनेक वेळात वेगवेगळे ईश्वरी ग्रंथ आले, परंतु या कुराणला अंतिम ईश्वरीय ग्रंथ मानलेला आहे. म्हणजे याच्या नंतर कोणताही ईश्वरीय ग्रंथ या पृथ्वी तलावरती येणार नाही. याचं पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य कुराणचं अशा प्रकारे आहे की हा अंतिम ईश्वरीय ग्रंथ पूर्णपणे सुरक्षित आहे. आज या जगामध्ये जितके धर्म आहेत, प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ आहेत, परंतु कुराणवरती श्रद्धा ठेवणारा व्यक्ती ठामपणे आज हे सांगू शकतो की ज्या कुराणवरती मी श्रद्धा ठेवलोय, हा कुराण पूर्णपणे सुरक्षित आहे. 1450 वर्षाचा याचा इतिहास आहे. या 1450 वर्षामध्ये पवित्र कुराण जसा 1450 वर्षापूर्वी होता, तसा तो आज पूर्णपणे उसी हालत में आपको मिलेगा. हे दुसरं वैशिष्ट्य आहे याचं की हा पूर्णपणे सुरक्षित ईश्वरीय ग्रंथ आहे. या इसकी तीसरी खास बात यह है की विश्वातील असा एकमेव ईश्वरी ग्रंथ आहे ज्याचं सर्वात जास्त पठण केलं जातं. मुस्लिम बांधव दिवसातून 5 वेळा नमाज पठण करतात. काय करतात नमाजमध्ये? या नमाजमध्ये दिवसातून 5 वेळा नमाज पठण करत असताना पवित्र कुराणच्या श्लोकांचं पठण करतात. नमाज व्यतिरिक्त इतर वेळी याचं दररोज वाचन केलं जातं. इतकं वाचन केलं जातं की मोठ्या प्रमाणात दुसरा कोणताही ग्रंथ इतका वाचला जात नाही. याचं चौथं वैशिष्ट्य असं आहे की विश्वातील हा एकमेव असा ईश्वरीय ग्रंथ आहे ज्याला पूर्णपणे मुखोद्गत केलं जातं. मुखपाठ, मुंह जबानी याद करना हम जिसे कहते हैं, रिसाइटेड केलेलं एकमेव ईश्वरीय ग्रंथ आहे. यात एकूण 114 अध्याय आहेत, 30 खंड आहेत, याचे 6236 एकूण श्लोक आहेत यामध्ये. या साऱ्या ग्रंथाला पूर्णपणे मुखोद्गत केलं जातं आणि जे लोक मुखोद्गत करतात त्याला हाफिज कुरान असे म्हणतात. भाई, कल्याण में कितने हाफिज कुरान होंगे? कोई बता सकता फिगर मुझे एक अंदाजा? अंदाजा कितने हाफिज कुरान होंगे? अंदाजा कितने होंगे हाफिज कुरान? एक फिगर बता सकते हैं अंदाजा कोई? 2000. सकाळी मी मालवणीमध्ये होतो, त्यांनी सांगितले की मालवणीमध्ये 1000 असे लोक आहेत ज्यांनी कुरानला पूर्णपणे मुखोद्गत केलेलं आहे. आप में से किसी ने बताया कि कल्याण शहर में 2000 लोग ऐसे हैं जिन्होंने कुरान को पूरी तरह से हिफ्ज किया है. हे कुरानचं वैशिष्ट्य आहे. शेवटचं वैशिष्ट्य सांगतोय. कुरानचं एक महत्वाचं वैशिष्ट्य शेवटचं असं आहे की हा एकमेव असा ईश्वरी ग्रंथ आहे जो पूर्णपणे सकल मानव जातीला आव्हान करतोय, चॅलेंज करतोय. कोणता चॅलेंज आहे हा? ज्या काळी पैगंबरावरती हा ग्रंथ अवतरित होत होता, त्या काळी लोकांनी त्यांच्यावरती शंका उपस्थित केल्या की नाही, हे तुम्ही कुठून तरी आणता, तुमचं स्वतःचं आहे किंवा तुम्हाला दुसरं कोणीतरी सांगतंय. त्या ठिकाणी अल्लाहने एके ठिकाणी असं आवाहन करून सांगितलंय की तुम्ही मानव आणि जिन दोघे मिळून शक्य असेल तर कुराण जी अरबी भाषेमध्ये आहे त्याची व्यक्त करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये एखादा श्लोक तयार करून दाखवा. सर, 1450 वर्षापासून हे आव्हान कुरानचं आहे आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत हा आव्हान राहणार आहे. आज तागायत अशा प्रकारचं श्लोक बनवण्याची कोणीही युक्ती काढू शकलेली नाही आणि पुढेही काढू शकणार नाहीत. आता तुम्हाला माहित आहे की हा AI चा जमाना आहे. ग्रोकला हा प्रश्न विचारला गेला
की कुराणची जी पद्धत आहे अरबी भाषेमध्ये लिहिलेली, त्या प्रकारचे श्लोक तुम्ही एखादे बनवू शकता का? तुम्ही बघा, चेक करू वाटतं तर. ग्रोवनं हे उत्तर दिलं की मला मानवानं बनवलेलं आहे आणि मी मानवासारखे विचार करतोय. मी ही जी पद्धत आहे कुराणची तशी मी नाही बनवू शकत. तुम्हाला तर माहिती आहे की ग्रोव प्रत्येक उत्तराचं प्रश्नाचं उत्तर देऊन टाकतंय. परंतु हा आव्हान जे कुराणचं आहे की तुम्ही अशा प्रकारची एक सुद्धा श्लोक आयत बनवू शकत नाही. हे आहे कुराणचे वैशिष्ट्य. एवढे महान ज्याचे वैशिष्ट्य आहेत, मग त्याच्या शिकवणी काय असतील हो? त्याच्या श्रद्धा, त्याचा विश्वास काय असेल? जे सकल मानव जातीसाठी, तुम्हासाठी, माझ्यासाठी आहे, विश्वातील प्रत्येक मानवासाठी आहे. त्याच्या 4 महत्वाच्या श्रद्धा आपण समजून घेऊया. पहिली शिकवण किंवा पहिली श्रद्धा जे कुराण स्पष्ट करतं ती अशा प्रकारे आहे की या अय्युहन नासु तखू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदा, की अल्लाह सकल मानव जातीला उद्देशून सांगतोय की लोकांनो, आणि तुमची निर्मिती मूळ एक पुरुष आणि एका स्त्रीपासून केलेली आहे. आणि तुमचे वेगवेगळे कुंबे, खानदान, कबिले बनवले, तुमचे राष्ट्र बनवले, तुमचे वंश बनवले, ते यासाठी की तुम्ही एकमेकांना ओळखावे. आपण वेगवेगळ्या नावाने ओळखले जातोय. कोणी श्रेष्ठ, कोणी कनिष्ठ मानला जातो आपल्याकडे. जातीच्या नावावर श्रेष्ठ कनिष्ठ आपल्याकडे गणली जाते, धर्माच्या नावावर गणली जाते, वंशाच्या नावावर, भाषेच्या नावावर, देशाच्या नावावर सुद्धा हे श्रेष्ठ ते कनिष्ठ म्हणतो आपण. परंतु कुराणने सांगितलेलं आहे की या विश्वात जितके मानव आहेत, या साऱ्या मानवांचा मूळ एक पुरुष. कुराणने त्यांचं नाव सांगितलेलं आहे. उस पहले आदमी का नाम आदम, कुराणमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. बाइबल में त्यांचं नाव आलेलं आहे एडम, और हमारे भारतीय धर्म ग्रंथों में उस पहले व्यक्ति का नाम आया है अदीमा. उसी से बनता है आदि मानव. इस विश्व की पहली स्त्री, उनका नाम है हव्वा अलैहिस्सलाम. बाइबल सांगतं की ईव, आणि आपलं भारतीय धर्मग्रंथामध्ये शब्द आलेला आहे हवीवती. बघा किती साम्य आहे, मिळते जुळते शब्द आहेत. कुरान ने आजपासून 1400 वर्षापूर्वी, 1450 साल पहले कुरान ने इस बात को स्पष्ट किया है कि विश्व में जितने मानव पाए जाते हैं, इन सभी मानवों का मूल एक पुरुष और एक स्त्री है. आणि आज विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे. मला सांगा की एखाद्या दलित व्यक्तीचं रक्त ब्राह्मण व्यक्तीला चालतो की नाही? एक मुस्लिम का खून अमुस्लिम को चलता क्या नहीं चलता? खून ही नहीं, हम आंख भी डोनेट कर सकते हैं, हम किडनी भी डोनेट कर सकते हैं, हमारे बॉडी पार्ट्स भी हम डोनेट कर सकते हैं. क्यों? कि हम सब का मूल एक है. वसुधैव कुटुंबकम हम सुनते हैं हमारे भारत की तरह. या साऱ्या विश्वाचा मूळ एक पुरुष आणि एका स्त्रीपासून झालेला आहे, हे कुराण स्पष्ट करतं. म्हणजे वैश्विक बंधुत्व ज्याला आपण म्हणू, विश्व में जितने इंसान हैं आपस में सब भाई बहन हैं, ये मूल शिक्षा कुरान की है. दूसरी शिक्षा जो कुरान स्पष्ट करता है वो ये है कि ही सारी सृष्टि, हा सारा ब्रह्मांड, याचा निर्माता, रचिता, शासक, पालक, मालक, धनी, स्वामी हा फक्त आणि फक्त एकच ईश्वर आहे. एको ब्रह्मा द्वितीय नास्ती, आपल्या धर्मग्रंथात सांगितलेलं आहे. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे आता विश्वात्मके देवे. भारताच्या देवा, महाराष्ट्राच्या देवा असं नाही सांगितलं त्यांनी. आता विश्वात्मके देवे कुराण सांगतो त्यांच्या बाबतीमध्ये. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. आलम म्हणजे विश्व, आलमीन अनेक विश्व, साऱ्या विश्वांचा निर्माता, रचिता तो एक ईश्वर आहे. एका शाळेचे 2 मुख्याध्यापक, एका राज्याचे 2 मुख्यमंत्री किंवा एका देशाचे 2 प्रधानमंत्री जर असतील तर काय त्या देशाची, राज्याची आणि शाळेची परिस्थिती होऊ शकते आपण कल्पना करू शकतो. विचार करा, एवढी मोठी सृष्टी अतिशय सुव्यवस्थितपणे चालू आहे, यात काहीच बिघाड नाही. याचं कारण आहे की तो एकच ईश्वर आहे. आणि लोकांनी जेव्हा त्या एका ईश्वराला विसरलं, अनेक ईश्वरांच्या मागे जेव्हा लागले, संत तुकाराम आपल्या अभंगात म्हणतात, तुका म्हणे कैसे हे अनळे जन. तुका म्हणे कैसे हे अनळे जन, गेले विसरूनी खऱ्या देवा.
लोकांनी या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे. मी कोण आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, माझा निर्माता कोण आहे, एकटा आहे की अनेक आहेत, ज्याने मला निर्माण केलेलं आहे, कशासाठी निर्माण केलं असेल, माझ्या जीवनाचा अंत कुठे आहे, मला कुठे जायचं आहे. हे मानवी जीवनाशी निगडित बहुत ही बुनियादी सवालात है इंसान के लिए. ये इंसान इस पर गौर करने के लिए तैयार नहीं है. मरना हकीकत है, सोचना चाहिए. तीसरी महत्वपूर्ण शिक्षा कुरान जो हमें बताता है, कुरान की जो महत्वपूर्ण शिक्षा है वो ये है कि इस मानव को निर्माण करने के बाद उस विश्व रचयिता ने इंसान को छोड़कर नहीं दिया, तर त्यानं जीवन कशा प्रकारे जगलं पाहिजे हे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी उसने हर जमाने में, हर दौर में अपने संदेशवाहक, अपने पैगंबर इस दुनिया में भेजे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारता संभवानी युगे युगे. पण भगवद्गीतेचा तो श्लोक आपण नेहमी ऐकत असतो. काय त्याचा अर्थ? की जेव्हा केव्हा या पृथ्वीवरती अनाचार माजतो तेव्हा तो सृष्टि निर्माता आपले संदेशवाहक या जगात पाठ, अपने दूत इस दुनिया में वो भेजता है. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ये कहा है कि आज तक इस विश्व में, जब से विश्व का निर्माण हुआ है, इस विश्व में 1,24,000 पैगंबर यहाँ पर आए हैं, 1,24,000 संदेशवाहक यहाँ पर आए हैं. और इन्हीं संदेशवाहक की आखिरी कड़ी है लास्ट पैगंबर, पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. गूगलवर जाऊन तुम्ही सर्च करा मोहम्मद पैगंबर कोण, तर गूगल उत्तर देतो की मुस्लिम धर्माचे धर्मसंस्थापक. इस्लाममध्ये असं कुठंच नाही, पैगंबरांना धर्मसंस्थापक मानलेलंच नाहीये त्या ठिकाणी. कोण आहेत मग हे पैगंबर? मोहम्मद पैगंबर हे इस्लामनुसार शेवटचे संदेशवाहक आहेत. जैन धर्माबद्दल आपल्याला माहित असेल कि जैन धर्म में 24 तीर्थकार माने जाते हैं. पहले तीर्थकार ऋषभदेव और अंतिम तीर्थकार वर्धमान महावीर. कुरान कहता है कि पहले तीर्थकार इस विश्व के हजरत आदम आदिमानव और अंतिम तीर्थकार पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. ये तीसरी महत्वपूर्ण शिक्षा कुरान की है. चौथी और आखिरी शिक्षा आपके सामने रखता हूं कि आए मरणोत्तर जीवनाविषयी. जो इंसान दुनिया में आया है उसे मरना जरूर है. कुल्लु नफ्सिन जायक़तुल मौत. मृत्यू प्रत्येकासाठी अटळ आहे. मौत का मजा हर एक को चखना है. ये दुनिया में जब पैदा हुआ हर एक को मरना है. कोई हमेशा के लिए रहने वाला नहीं है. कौन आएगा साथ में? हमारे धन दौलत प्रॉपर्टी पड़ोसी इज्जत शोहरत कुछ नहीं आएगी साहब. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं की मनुष्य जेव्हा मरतो दोन सोबती त्याच्या सोबत येतात. दोन सोबती, दोघांपैकी एकाला एक मर्यादा आहे आणि दुसरा नेहमी तुमच्या सोबत राहतं. लोकांनी विचारलं की पैगंबर काय आहे ते? आपने कहा इंसान जब मरता है तो दो साथीदार उसके साथ आते हैं. पहला साथीदार आपके वो हैं जो आपको खबर तक लेके आते हैं. शमशान घाटापर्यंत घेऊन येतात. वो आपके नातेवाईक नहीं, आपके दोस्त अहबाब हैं, पड़ोसी हैं, रिश्तेदार हैं. वो आपको वहां तक लेकर आते. उसके आगे उनकी मजाल नहीं कि आपके साथ चल सके. परंतु मृत्यु पश्चात शमशान घाटाच्या पुढचा जो प्रवास आहे, खबर के मंजिल का जो अगला सफर है, वहां ये लोग तुम्हारे साथ नहीं आएंगे. पैगंबर साहेब म्हणाले कि तिथे तुमचा कर्म येतो, अमल आपके साथ आता है. अमल से बनती है जिंदगी, जन्नत भी जहन्नुम भी. ये खाकी तेरे फितरत में ना नूरी है ना नारी. आचरण महत्वाचं आहे आणि हा आचरण तुम्हाला सोबत येणार आहे. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या जीवनाबद्दल सांगितलं की हे मानवी जीवन दोन भागामध्ये विभाजित आहे. जे जीवन आम्ही जगत आहोत त्याला म्हणतात इहलोकीय जीवन. हे अस्थिर स्वरूपाचं आहे, परमनंट नाहीये, कधीही सोडून जावं लागणार आहे. दूसरा भाग जीवन का मृत्यू पश्चात का जीवन है, नेहमी करीता आहे, परमनंट है. पैगंबराने सांगितलं की हे इहलोकीय जीवन शेती आहे, शेती त्या परलोकीय जीवनाची. इथं जे पेराल तिथं ते उगवेल. जैसे कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. ये कर्म करने के लिए दुनिया हमें दिया गया है. म्हणजे उद्या
मृत्यू पश्चात आपल्या निर्मात्यासमोर प्रत्येकाला उभं राहावं लागेल. जे कर्म आम्ही या ठिकाणी करू, प्रत्येक कर्माचा जाब प्रत्येक व्यक्तीला आपल्या निर्मात्यासमोर द्यावं लागेल. थोड़ा सा सोचिए आप कि आप अपने बच्चे को एक 500 रुपए की नोट देते हैं, उसे बाजार में भेजते हैं, वापस आने पर आप उसका हिसाब लेंगे नहीं लेंगे? अपन त्याचा हिशोब घेतोय. बताइए मुझे, उस विश्व निर्माता ने हमें यह मानवीय जीवन दिया, ये सब उपलब्धियां उसने हमें दी, क्या वो हमारे जीवन का हिसाब नहीं लेगा? ये हिसाब उसे देना पड़ेगा. एक उदाहरण के तौर पर मैं आपको समझा दूं. हजरत उमर फारूक यांच्या काळातील एक घटना आहे. ते राज्यकर्ते होते खूप मोठे. त्यांनी असा कायदा बनवलेला होता की दुधात पाणी घालून विकू नये. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, देवाची करणी नारळात पाणी. देवाची करणी नारळात पाणी आणि माणसाची करणी दुधात पानी. इंसान इस तरह का काम करता है. त्यांनी नियम बनवला की दुधात पाणी घालून विकू नये. छोटीशी एक कुटुंब आहे, एक विधवा आई आणि त्याची एक 10 वर्षाची मुलगी आहे. बघा त्या मुलीचा विश्वास कसा होता मला ते सांगायचंय. रात्रीची वेळ आहे, म्हणजे जवळपास पहाटेची वेळ आहे. हजरत उमर असे राज्यकर्ते होते, ते आपल्या राज्यामध्ये फिरायचे, पाहायचे की माझी जनता कशी आहे, मी राज्यकर्ता तर आहे, मी न्याय करतोय की नाही. पहाटेच्या वेळी ते फिरत असताना त्या एका घरातून जी एक विधवा आई आहे, त्याची 10 वर्षाची मुलगी आहे, घरात 2-3 शेळ्या आहेत, त्या शेळ्याचं दूध काढून ते विकून आपला उदरनिर्वाह करतात. पहाटे आई त्या मुलीला उठवते की बेटे उठ, जल्दी उठ, सुबह होने को है, दूध निकाल और उसमें पानी डाल. आणि बघा योगायोग बघा, त्याच घराच्या बाजून ते उमर तिकडून जात आहे. त्यांच्या कानावरती हे शब्द पडले. एक विधवा आई आपल्या मुलीला सांगते की बेटा उठ आणि दुधात पाणी घाल. आणि त्यानंतर कायदा बनवलेला आहे कि 10 वर्षाची मुलगी बघा उत्तर काय देते आपल्या आईला. उस 10 साल की बच्ची अपने माँ से कहती है कि माँ, ये जो कर्म है दूध में पानी मिलाने का, इस कर्म को हजरत उमर ने तो कानून बनाया है कि ये अमल न किया जाए. आई काय म्हणते, बरोबर आहे, उमर कुठं आहे पाहण्यासाठी, इथं थोडंच पाहतोय, ते तर बाहेर आहे, पण कुणाला याची कल्पना आहे. पहा त्या 10 वर्षाची मुलगी आपल्या आईला काय उत्तर देते. ती मुलगी म्हणते कि माँ, इस कर्म को करते हुए उमर चाहे देखे या ना देखे, लेकिन तेरा मेरा सारे सृष्टि का निर्माता वो तो देख रहा है, उसे मैं कैसे छुपा सकती हूं. विचार करा, 10 वर्षाची मुलगी किती श्रद्धा आहे त्याची मरणोत्तर जीवनावरती, की दुधात पाणी घालण्याचं कृत्य सुद्धा ती करायला धजत नाही. का तर तिचा हा विश्वास आहे की उद्या मरणोपरांत जीवनामध्ये मला माझ्या कर्माचा जाब माझ्या निर्मात्यासमोर द्यायचा आहे, माझा हिशोब घेतला जाणार आहे. मुझे बताइए कि आज हर इंसान हमारे देश का अगर इस विचार को समझे कि हर इंसान को अपने कर्म का हिसाब अपने निर्माता के सामने देना है, तो क्या ऐसा कर्म करेगा वो? कदापि नहीं करेगा. तो ये 4 महत्वपूर्ण शिक्षाएं कुरान की हैं जो मानव को इस बात के लिए उभारती हैं कि वो मानव बनकर रहे, उत्तरदायित्व बनकर रहे हो. तर या कुरानच्या शिकवणी रमजान के महीने में ऐसा कुरान मिला, उस अल्लाह के आभार व्यक्त करने के लिए मुस्लिम रोजा रखते हैं. रोजा की सिर्फ व्याख्या आपके सामने रखता हूं. रोजा म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या 2 तासापूर्वीपासून ते सूर्यास्तापर्यंत काहीही न खाणे न पिणे, पती पत्नीत समागम न होणे आणि प्रत्येक वाईट बाबीपासून दूर राहणे म्हणजे रोजा. लोक समजतात की मुस्लिमांचे रोजे फार कडक असतात, तेंबर पाणी सुद्धा पित नाहीत. अगदी बरोबर आहे, परंतु हा रोजा पोटापुरता मर्यादित नाहीये. हा शरीराच्या प्रत्येक अवयवांचा रोजा आहे. डोळ्याने वाईट पाहू नये, वासनेच्या दृष्टीने पाहू नये, हा डोळ्याचा रोजा. जिभेने खोटं बोलू नये, कुणाची निंदा करू नये, हा जिभेचा रोजा. कानाने कुणाची निंदा ऐकू नये, वाईट ऐकू नये, कानाचा रोजा. एकंदरीत शरीराच्या प्रत्येक अवयवांचा हा रोजा है. ये है रोजा जो पूरे महीना भर इस तरह का इन्हें प्रशिक्षण दिया जाता है कि आने वाले 11 महीनों में वो इस तरह से जीवन व्यतीत करे. और पूरे रमजान भर रोजा रखने का, सत्कर्म करने का, ईश आज्ञा पालन करने का अवसर हमें मिला. उसका आभार व्यक्त करने के लिए रमजान के बाद पहले दिन
ईद मनाई जाती है और उस ईद के मौके पर उस अल्लाह का शुक्रिया अदा किया जाता आहे, त्याचा आभार व्यक्त केला जातं. हा ईदचा आनंद असतो. हा ईदचा आनंद शिरखुर्म्याने साजरा केला जातो. शिरखुर्म्याच्या गोळव्याने हा साजरा केला जातो. शिरखुर्मा 2 शब्द आहेत यात सुद्धा, शिर आणि कुर्मा. शिर म्हणजे दूध आणि कुर्मा म्हणजे खारीक, खजूर. आप इसके अलावा आप देखते हैं कि शिरखुर्मा में बहुत सारे ड्राई फ्रूट्स, शक्कर, मिठास वगैरे होती आहे. हे सर्व मिळून किती सुंदर गोड पदार्थ बनतो. लोक त्याला अतिशय चवीने घेतात, त्याची चव घेत असतात. त्या शिरखुर्म्या व्यतिरिक्त आता हा जो जनसमूह या ठिकाणी बसलेला आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की शिरखुर्म्यामध्ये वेगवेगळे पदार्थ घातल्यानंतर तो शिरखुर्मा बनतो. तसंच हा आपला देश, हा आमचा कल्याण आहे की वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या विचाराचे, अलग अलग भाषाएं बोलने वाला जनसमूह यहाँ बैठा है. उस शिरखुर्मे से मीठा ये शिरखुर्मा है. आप सब लोगों को मुबारकबाद देता हूँ, ईद की मुबारकबाद देता हूँ. और मुझे जो समय दिया गया था, समय खत्म हुआ है. अल्लाह से मैं प्रार्थना करता हूँ कि वो हम सबको सुबुद्धि दे और सही आचरण करने की संधी दे. आपने मुझे सुना, शांततेने, संयमतेने ऐकलात. आपण सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि माझी जागा घेतो. धन्यवाद.